वेटर म्हणून हॉटेलमध्ये काम करणारा एक तरुण ज्याने शिक्षणाच्या जिद्दीवर पोलीस दलात प्रवेश केला आणि पुढे जाऊन आपल्या पिस्तुलातून अंडलवरच्या गुंडांवर गोळ्यांचा वर्षाव केला. हा माणूस म्हणजेच दया नाईक. आज आपण पाहणार आहोत दया नाईक यांची अंडलवरला हादरवून सोडणारी थरारक कहाणी. दया नाईक यांचा जन्म कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात झाला. वडील त्यांना लहानपणीच सोडून गेले. आईसोबत राहून दया नाईक यांनी आपल्या गरिबीच्या परिस्थितीला सामोरे गेले. पुढे मुंबईला येऊन वरळीच्या एका बारमध्ये वेटर म्हणून नोकरी पकडली. पगार फक्त 500 रुपये, पण या पैशातून ते आईला पैसे पाठवायचे आणि उरलेल्या पैशात शिक्षण घेण्याचं स्वप्न पाहायचे. हॉटेल मालकाच्या मदतीने त्यांनी नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. 10वी 12वी पास केलं. प्लंबर म्हणून काम करत करत थेट MSc पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. हॉटेलमध्ये दारू सर्व्ह करणारा हा मुलगा MSc आहे हे ऐकून मुंबईत लोकांना विश्वास बसत नव्हता. दया नाईक यांनी PSI परीक्षेचा फॉर्म भरला आणि जिद्दीने अभ्यास केला. अखेर पोलीस दलात त्यांची निवड झाली. पहिली पोस्टिंग जीव डिटेक्शन विंग मध्ये मिळाली. पण त्यांची खरी ओळख बनली ती एका रस्त्यावरच्या घटनेमुळे. छोट्या राजन टोळीचे 2 गुंड दादरमध्ये दादागिरी करत होते. दया नाईक यांनी थेट त्या गुंडांना पकडलं आणि रस्त्यावरच बेदम मारहाण केली. हे धाडस पाहून त्यांची बदली थेट CIU ब्रँच मध्ये झाले. तिथे त्यांचे बॉस होते प्रदीप शर्मा. बबलू श्रीवास्तव टोळीचे 2 गुंड येणार असल्याची माहिती मिळाली. त्या चकमकीत दया नाईक यांच्या पिस्तुलातून पहिल्यांदा गोळ्या सुटल्या. 2 गुंड जागीच ठार झाले. इथूनच दया नाईक यांच्या नावासोबत एन्काउंटर स्पेशालिस्ट हे बिरुद कायमचं जोडलं गेलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. रफिक डबेवाला, सादिक कालिया, श्रीकांत मामा, परवेज सिद्दीकी असे एका पाठोपाठ एक अंडलवरचे दादा त्यांच्या गोळ्यांचा बळी पडले. दादर मार्केटमध्ये सादिक कालियाला कंठस्नान घालतानाही दया नाईक यांना मांडीला गोळी लागली होती. पण ते थांबले नाही. हीच त्यांची दहशत होती. दया नाईक यांच्या एन्काउंटरमुळे मुंबईतील अंडलवर्ल्डला मोठा फटका बसला. छोटा राजन आणि दाऊदच्या टोळ्यांमध्ये दहशत निर्माण झाली. याच काळात बॉलिवूडलाही दया नाईक यांच्या कथेची भुरळ पडली. त्यांच्या जीवनावर आधारित अनेक सिनेमे चर्चेत आले. पण दया नाईक यांना प्रसिद्धीपेक्षा आपलं गाव आठवलं. त्यांनी आपल्या गावात शाळा उभारण्याचा निर्णय घेतला. पण इथूनच सुरू झाली वादाची मालिका. शाळेच्या उद्घाटनाला बॉलिवूडमधील अनेक मोठे कलाकार उपस्थित होते. यामुळे एका पोलीस अधिकाऱ्याकडे एवढा पैसा कुठून आला असा प्रश्न निर्माण झाला.